नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विज्ञान पार्ट फर्स्ट मधला 6वा लेसन प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाशाचे अपवर्तन होत असताना कशा प्रकारे प्रकाश किरण आपली दिशा बदलतात, म्हणजे एका माध्यमातून जाताना दुसऱ्या माध्यमामध्ये कशा प्रकारे त्यांची दिशा बदलली जाते आणि ही दिशा बदलण्याची क्रिया जी आहे ती कशा प्रकारे अपवर्तनांकावर अवलंबून आहे हे आपण आधीच्या 3 सेशनमध्ये पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे वाळवंटात दिसणारं मुगजळ कशा प्रकारे दिसतं, का दिसतं याच्याविषयी सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर होळीची फायर जी आहे त्याच्या वरच्या भागामध्ये आपल्याला पाणी असल्याचा भास होतो. त्यानंतर ताऱ्याचं लुकलुकणं म्हणजे काय, किंवा ताऱ्याची ॲक्च्युअल स्थिती काय असते आणि आभासी स्थिती काय असते आणि ती का अशा प्रकारे दिसते याच्याविषयी आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण या सेशनमध्ये सूर्य जेव्हा उगवतो म्हणजे सूर्योदय होतो किंवा सूर्यास्त होतो त्यावेळेला तो सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्यास्ताच्या नंतर सुद्धा आपल्याला क्षितिजावर कशा प्रकारे दिसतो आणि का दिसतो त्याच्याविषयी आपण आता इथे डिस्कशन करणार आहोत. पहा, सूर्योदय होण्यापूर्वी व सूर्यास्त झाल्यानंतरही काही काळ आपल्याला सूर्य दिसतो. याचे कारण म्हणजे अपवर्तन झाल्यामुळे प्रकाश वक्र मार्गाने आपल्यापर्यंत येतो. लक्षात ठेवा, ऑब्झर्वर एका ठिकाणी उभा आहे आणि पृथ्वी गोल आहे आपल्याला माहित आहे. तर ऑब्झर्वर आणि क्षितिज समांतर जो सूर्य आहे याच्यामध्ये बऱ्याच अंशी भागामध्ये हवा हे माध्यम आहे. मग प्रकाश किरण ज्या वेळेला त्या व्हॅक्यूम मधून जेव्हा घन माध्यमात म्हणजे हवा या माध्यमात शिरतात त्यावेळेला ते स्तंभिकेकडे झुकतात. म्हणजेच आपल्याला ज्याप्रमाणे तारा असा वर उचललेला दिसला होता त्याप्रमाणे सूर्य सुद्धा वर उचललेला दिसतो. म्हणजे अजून सूर्योदय झालेला नाही आहे तरी पण आपल्याला तो सूर्य दिसतो. साधारण हे 2 मिनिटाचं ड्युरेशन असतं. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकतो की सूर्यास्त झाल्यानंतर, आता सूर्यास्त झाल्यानंतर काय होतं, सूर्यास्त झाल्यानंतर सुद्धा सूर्य क्षितिजाच्या खाली जातो आणि दिसेनासा व्हायला पाहिजे होता. परंतु ज्याप्रमाणे सूर्योदयाला स्थिती झाली होती की प्रकाश किरण वक्र मार्गाने त्या ऑब्झर्वर पर्यंत आले होते त्याप्रमाणे इथे सुद्धा हे वक्र मार्गाने, कारण पृथ्वी गोल आहे आणि त्याच्यामुळे प्रकाश किरण हवेतून येताना ते वक्र मार्गाने येतात. आणि ज्याप्रमाणे तारा त्याची स्थिती खाली होती परंतु ती अपवर्तनांकामुळे म्हणजे हवा असलेल्या अपवर्तनांकामुळे वर खाली जाताना दिसत होती, त्याप्रमाणे सूर्य सुद्धा असा वर उचललेला दिसतो. म्हणजे हे सुद्धा 2 मिनिटाचं ड्युरेशन असतं आणि टोटल पूर्ण दिवसामध्ये 4 मिनिटाची ऍडिशन केली जाते. म्हणजे अशा प्रकारे सूर्योदय होण्यापूर्वी आणि सूर्यास्त झाल्यानंतर सुद्धा आपल्याला सूर्य क्षितिजावर दिसतो. आता पाहूया आपण प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळेला बघतो की इंद्रधनुष्य पडलेला आहे. म्हणजे 7 रंग आपल्याला दिसतात. हे 7 रंग येतात कुठून, तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्याशी रिलेटेड हे लाईटचं डिस्पर्शन म्हणजे अपस्करण याच्याविषयी आपण इथे पाहणार आहोत. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. म्हणजेच घटक रंग कुठले आहेत तर 7 रंग. हे 7 रंग आहेत का तर नाही, याच्यापेक्षा जास्त रंग आहेत. परंतु आपल्याला जो खाली पॅराग्राफ दिसतो त्यामध्ये लिहिलेले बघा, आपले डोळे जे आहेत ते ज्या प्राणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंग लांबी 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर आहे. म्हणजे याची तरंग लांबी किती आहे, आपण जो लाईट बघतो तो 400 ते 700 नॅनोमीटर याच्यामध्ये असतो. आणि ह्याच्यामध्ये असलेले कलर कुठले कुठले असतात तर ते तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा असे निरनिराळ्या प्रकारचे 7 रंग आपल्याला ह्याच्यामध्ये अपस्करण झाल्यानंतर दिसतात. कारण ह्यांची जी व्हिजिबल रेंज आहे ती 400 ते 700 नॅनोमीटर आहे, जी मानवी डोळ्याच्या दृष्टीपथात असते. म्हणजे ह्याच्या अलीकडले 400 नॅनोमीटरच्या अलीकडले म्हणजे कमी असलेले आणि 700 नॅनोमीटरच्या पलीकडले रंग आपण डिस्टिंग्विश करू शकत नाही, आपण बघू शकत नाही. आता लक्षात घ्या, सर आयझॅक न्यूटन आणि ह्यांचं नाव आपण याच्यापूर्वी सुद्धा बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. याचं कारण या महान शास्त्रज्ञांनी जसं की फॅराडे आहे, नंतर व्होल्ट आहे, एम्पियर आहे, या
शास्त्रज्ञांनी अशी महान डिस्कवरी फिजिक्समध्ये करून ठेवली आणि म्हणून सर आयझॅक न्यूटन यांनीच सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती म्हणजे स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी प्रिझम म्हणजे काचेचा लोलक याचा वापर केला व असे सांगितले की 7 रंगांपैकी लाल रंग हा सर्वात कमी तर जांभळा रंग हा सर्वात जास्त वळतो. आपण जेव्हा पुढल्या स्लाइडमध्ये प्रिझम मधून निघालेली वर्णपंक्ती बघणार आहोत तेव्हा रॉय GB4 म्हणजे IFE म्हणजे रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायोलेट हे कलर आपल्याला अशा स्पेक्ट्रम मध्ये दिसतात. त्याच्यामध्ये लाल रंग सर्वात वर दिसतो म्हणजे त्याचं डेव्हिएशन सर्वात कमी होत आहे आणि जांभळा रंग सर्वात जास्त दिसतो म्हणजे तो प्रिझमच्या पायाकडे वळलेला दिसतोय म्हणजे त्याचं डेव्हिएशन सर्वात जास्त झालेलं आपल्याला या प्रिझमच्या आकृतीवरून समजतंय. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे सूर्यप्रकाश जो व्हाईट रंगामध्ये आलेला आहे त्याचे तुम्हाला डॉट 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 लाईननी असा स्ट्रेट जायला पाहिजे होता परंतु असं झालं नाही. याचं कारण प्रकाशाचं अपवर्तन होतं. प्रिझम हा काचेचा बनलेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये 7 वर्णपंक्ती आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यानंतर त्या घन माध्यमातून जेव्हा बाहेर येतात म्हणजे विरल माध्यमात येतात तेव्हा सुद्धा आपल्याला ते बेसकडे झुकलेल्या दिसत आहेत. म्हणजे याच्यामध्ये सर्वात पहिला कलर कोणता आहे तर रेड कलर आहे. नंतर कोणता कलर दिसतोय तर ऑरेंज कलर दिसतोय. येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायोलेट अशा प्रकारचे हे रंग आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून आपल्याला असं समजते की ह्याचं कमी डेव्हिएशन ज्या लाल रंगाचं होतंय त्याच्यामुळेच आपल्याला जे सिग्नल्स दिसतात ते जनरली रेड कलरचे असतात. का तर लक्षात ठेवा, खूप लांबून ट्रेन येत आहे आणि काहीतरी प्रॉब्लेम ट्रॅकवर झालेला आहे आणि खूप दूरवर अंतरावर स्ट्रेट लाईन मध्ये उभ्या असलेल्या माणसाला तो अडथळा जाणवला. जर ती रेल्वे गाडी त्याच्यावरून गेली तर तिथे मोठं ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते. त्यावेळेला या माणसाने जर लाल रंगाचा शर्ट किंवा लाल रंगाचा कपडा जर लांबून दाखवण्याचा प्रयत्न केला तर तो रेल्वेच्या ड्रायव्हरला दिसतो आणि ट्रेन तो हळूहळू स्लो करतो. म्हणजे याचं कारण आपल्याला समजलं असेल की लाल रंगाचं डेव्हिएशन सर्वात कमी होतं आणि म्हणून तो स्ट्रेट वे मध्ये आपल्या डोळ्यामध्ये जातो. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, लाल रंगाविषयी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आपण बघतो सूर्योदय किंवा सूर्यास्त होत असताना क्षितिजावर आपण बघितलं तर सूर्याची जी आकृती आहे ती लाल दिसते किंवा ऑरेंज लाल कलरची दिसते. असं का? कारण ह्या वेळेला सूर्य क्षितिज समांतर रेषेत आपल्या समोर असतो आणि त्यावेळेला निळ्या रंगाचं स्कॅटरिंग नव्हता, लाल रंगाचं स्कॅटरिंग सर्वात कमी होतं आपल्याला माहित आहे आणि त्याच्यामुळे हा प्रकार लाल जो रंग आहे तो सरळ आपल्या डोळ्यामध्ये जातो आणि म्हणून हे रेड कलरचे सूर्योदय किंवा सूर्यास्त होत असताना प्रतिबिंब आपल्याला दिसत असतं. त्याचप्रमाणे आपण सिग्नल सुद्धा बघतो की लांबून सिग्नल रोडवर असताना दिसायला पाहिजेत म्हणून लाल रंग हा थांबण्याचा सिग्नल आहे. म्हणजे सिग्नल पडत असताना लांब असलेल्या गाडीवाल्याला सुद्धा तो सिग्नल लगेच दिसला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे लाल रंगाचं डेव्हिएशन सर्वात कमी होतं म्हणून तो असा वापरला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सेशनमध्ये काय शिकलो? प्रकाशाचं अपस्करण म्हणजे काय? सर आयझॅक न्यूटन यांनी त्या वर्णपंक्ती कशा प्रकारे सेपरेट होतात त्याविषयी आपल्याला ते सांगितलं होतं. म्हणजेच प्रकाश किरण व्हाईट असतो परंतु इंद्रधनुष्य आपण बघतो त्याच्याविषयी आपण पुढील सेशनमध्ये पाहणार आहोत की इंद्रधनुष्य तयार कसं होतं. तर 7 रंगामध्ये तो विभक्त होतो आणि ही जी रेंज आहे ती मानवी डोळ्याला व्हिजिबल अशी रेंज आहे. म्हणजे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर इथपर्यंतचे कलर आपण बघू शकतो. त्याच्या कमी असलेले किंवा त्याच्यापेक्षा जास्त असलेले रंग आपण बघू शकत नाही. म्हणजेच ही त्याची व्हिजिबल रेंज आहे आणि त्याच्यामध्ये हे तांबडा, ऑरेंज म्हणजेच नारिंगी, येलो पिवळा, ग्रीन हिरवा, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायोलेट हे कलर त्याच्यामध्ये येतात आणि म्हणून आपण त्यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करू शकतो. त्याचप्रमाणे आपण बघितलं होतं की कशा प्रकारे प्रिझम मधून गेल्यानंतर या 7 वर्णपंक्तींचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. लाल रंग सर्वात कमी डेव्हिएट झाल्यामुळे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तो सिग्नल साठी वापरला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय हे असं एक विद्यालय आहे की याच्या नावाप्रमाणेच एनी टाइम एनीवेअर स्कूल. म्हणजे आपण कुठेही थांबून कुठेही आपल्या घरी बसून या स्कूलचा अनुभव घेऊ शकता. आपल्याला योग्य मार्गदर्शन या ॲपच्या माध्यमातून मिळू शकतं. आपल्याला हवे असलेले विषय जसे की
शास्त्र आहे, सामाजिक शास्त्र आहे, त्याच्यानंतर गणित, इंग्लिश, त्याच्यानंतर मराठी आणि हिंदी किंवा संगणक या विषयांचं मार्गदर्शन सुद्धा, आणि तेही सखोल मार्गदर्शन आपल्याला या ॲपच्या माध्यमातून मिळतं. आपण हे व्हिडिओज पुन्हा पुन्हा पाहू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला असंख्य अशा टेस्टचा अनुभव, म्हणजे आपण वेगळ्या प्रकारच्या टेस्ट इथे देऊ शकता आणि त्याच्यामुळे आपला त्या विषयाविषयीचा जो म्हणजे जे नॉलेज आहे ते आपण इथे वाढवू शकता. आपण जर या ॲपला रजिस्टर केलेला असेल आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा आपण सांगितलेलं असेल तर त्यांना सुद्धा या ॲपला रजिस्टर करण्यासाठी उद्युक्त करा. याचं कारण आपलं फ्युचर जर ब्राईट करायचं असेल तर अशा प्रकारच्या ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय हा आताच्या काळामध्ये खूपच चांगला असा पर्याय आहे. आपलं भवितव्य अशा प्रकारे उज्ज्वल करा. धन्यवाद.